आज सकाळ जरा लेटच उठली, कारण की कालची जी धावपळ आणि दगदग झाली होती ना, तर मी आदल्या रात्रीच ठरवलं होतं की खूप मस्त झोपणार आहे आणि चिल्ड आपला दिवस घालवणार आहे उद्याचा. आणि तरी रोजची जी कामे ती काही चुकत नाही. नाश्ता वगैरे झाला आणि मुलाला मी पहिलं स्टडी दिली, जेणेकरून तो बिझी होईल आणि अभ्यास छान करेल. त्याच्यानंतर आंघोळ करून अशी छान फ्रेश झाली, कारण की कालची पूजा जी होती ती उचलायची होती मला सगळी. आणि अशा प्रकारे सगळी पूजा जी मांडली होती ती सगळी जागच्या जागी सगळी लावून घेतली आणि पूजा केली. त्याच्यानंतर हा जो पसारा होता तो नाश्त्याची भांडी घासल्याचा होता. आणि हे जे मी ऑनलाईन दहीचं पॉट मागवलं होतं ना, तर फायनली त्याच्यामध्ये दही भरायचं ठरवलं आणि मस्तपैकी दही भरली. तर हे पॉट आहे ना, ॲक्च्युली मला अर्धा लिटरचं हवं होतं, तर हे पाव किलोचंच आहे. त्यामुळे त्याच्यात पाव किलोच दही बसली. त्याच्यानंतर दुपारच्या लंचला लागली आणि दुपारच्या लंचला काय करायचं, भाजी नाही करता करता आठवली की अरे पालक आहे ना फ्रीजमध्ये. आणि मग काय घेतलं ना गावरान पालक बनवायला आणि छानपैकी मस्त त्याला गावरान तडका दिला. आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे, लसूण, मिरची भाजून तेल थोडं टाकून भाजून वाटून करून तेलाला फोडणी केली. आणि हे माझ्या मैत्रिणींना गावचे चिंच आहेत, तर ते आठवले आणि पटकन मग त्या पालकमध्ये टाकले, जेणेकरून ती आंबट तिखट अशी छान होईल. आणि त्याच्यावर अशी बाजरीच्या भाकरी मस्त टम्म फुगलेल्या बनवल्या. तर आणि मग नंतर गावरान भाजी बनवली आणि वरतून लसणाची फोडणी नाही दिली, तर मग तर काय भाजीला बोलतो ना अपूर्णपणा, म्हणून त्याला कंप्लीट केली गावरान भाजीला आणि मस्त लसणाचा तडका दिला. संध्याकाळी मस्त ठरवलं होतं की मस्त असं गाजराचा हलवा बनवणार, म्हणून गाजर शिजून घेतले आधी मी, कारण किसायला वेळ नव्हता आणि किसले पण नव्हते. आणि मस्त त्याला फोडणी केली, त्याच्यामध्ये सगळं टाकलं, मग आपला खवा, दूध. आणि मी ॲक्च्युली इथे शुगर फ्री टाकते मी साखर नाही वापरली. तुम्ही साखर टाका, कारण शुगर फ्रीने थोडंसं चव कमी येते. त्याच्यानंतर पाणीपुरी बनवायचं ठरवलेलं होतं आधीच. आणि मग मस्त ते वाटाणे शिजत लावले, एकीकडे गाजरचा हलवा शिजला, ड्रायफ्रूट्स टाकले सगळे. आणि इथे आता मी चटणी बनवायला घेतली. तर आता कोथिंबीर, पुदिना, लसूण, अद्रक, मिरची सगळं घेतलं, जिरं घेतले, धने घेतले आणि छानसं वाटण केलं. आणि मग काय घेतलं ना पाणीपुरीचं पाणी बनवायला, मग त्यात काय टाकलं, चिंचेचा कोळ टाकला, ही असं मस्त चटणी टाकली, थोडी बुंदी होती ते पण टाकून दिले आणि मस्त पाणीपुरी खूप पाणी छान झालं होतं ना. आणि मग असं कांदा वगैरे सगळं कापून घेतला, टमाटे कापून घेतले, कारण की पाणीपुरीबरोबर आम्हाला शेवपुरीसुद्धा लागते. मग आता काय, मग कांदे घेतले, टमाटे कापून घेतले, कोथिंबीर पण कापली आणि मस्त अशी पाणीपुरी बनवली. आणि सिरियसली पाणीपुरीचं पाणी खूप छान झालं. देवपूजा केल्यावर किती भारी वाटतं ना, माझं सतत त्याला बघावंसं वाटतं त्या दिव्याला, आपल्या देवघराला. आणि मी सारखं असं जाऊन मस्त हात जोडत असते. फायनली आम्ही सगळेजण पाणीपुरी खायला बसलो इथे. आणि बघा हे असं एवढं सगळं मी बनवलं होतं, छान गोड पाणी फक्त बाहेरून आणलेलं. माझी शेवपुरी प्रत्येकाला प्लेट प्लेट भरून बनवून देण्यातच माझा वेळ जातो. मग त्यांच्यातलीच एक टेस्ट केली आणि तुम्हाला दाखवलं बघा, खूप छान झाली होती. आणि मस्त असं रात्री गाजराचा हलवाणी आम्ही आमचा बोलतो ना रात्र संपवली आणि थोडीफार मस्ती केली सगळ्यांनी मिळून. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासाठी मी असे छान छान व्हिडिओज माझे आयुष्यातले माझे दिनक्रम माझं घेते. सो गुड नाईट, बाय.